सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. असा एक सुविचार आहे, म्हण आहे आणि त्यानुसार सुसंगती ही नेहमी असली पाहिजे. आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. जशी संगती असते तशाच पद्धतीने आपलं व्यक्तिमत्व, चरित्र निर्माण होत असतं. आणि म्हणूनच आपल्याकडे म्हटलं आहे, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सुसंगती सदा घडवो. चांगली संगती ही नेहमी असली पाहिजे. ज्या व्यक्तीच्या आपण संपर्कात जाऊ त्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यानंतर त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे, त्याचा प्रभाव आपल्यावर पडणार आहे, हे निश्चित आहे. परंतु असेही खूपसे लोक असतात, स्थितप्रज्ञ असं आपण त्यांना म्हणतो, की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या संगतीचा, वातावरणाचा कधीही प्रभाव पडत नाही. ते त्यांच्या योग्य स्थितीमध्येच कायमस्वरूपी रममाण असतात आणि म्हणूनच त्यांना स्थितप्रज्ञ असं आपण म्हणतो. सगळ्या इंद्रियांवर, इच्छांवर, कामनांवर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. तर अशा व्यक्तींमध्ये ज्यांनी कायमस्वरूपी सत्याचा आग्रह धरला, सत्य आणि अहिंसा हे त्यांनी आपल्या जीवनाचं मूल्य म्हणून सांभाळलं, पाळलं आणि त्याच्यावर कायमस्वरूपी चालले, असे महात्मा गांधी यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि मग त्या ठिकाणी त्यांना जो अनुभव आलेला आहे तो अनुभव त्यांनी त्यांची जे आत्मचरित्र आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, याच्यामध्ये लिहिलेला आहे. तर तो जो भाग आहे तो आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. प्लेइंग विथ द इंग्लिश जंटलमन या नावाने तो प्रोज आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर त्या वेळेस महात्मा गांधींनी कशा पद्धतीने आपण या सगळ्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे. महात्मा गांधी हे शाकाहारी, मांसाहारी नव्हते. कुठल्याही प्रकारचं मांसभक्षण, अभक्षभक्षण त्यांनी कधी आयुष्यभर केलं नाही. मग त्या ठिकाणी तर असं शाकाहार मिळणं परदेशामध्ये तर त्या काळामध्ये असलेली दुरापास्त गोष्ट होती. मग त्याही परिस्थितीमध्ये महात्मा गांधी कसे राहिले, कसे जगले, कशा पद्धतीने त्यांनी तोंड दिलेलं आहे या सगळ्या प्रसंगांना, त्याचं वर्णन, तिथली भाषा, तिथले लोक, तिथली वेशभूषा आणि ह्या सगळ्याचा होणारा प्रभाव आणि त्यावर महात्मा गांधींनी केलेले उपक्रम, असा सगळा अंतर्भाव या प्रोजमध्ये आहे, प्लेइंग विथ द इंग्लिश जंटलमन. पण त्याआधी लेखकाची ओळख म्हणून या ठिकाणी जे सांगितलं आहे ते मी आपल्यासमोर वाचून दाखवतो आणि मग त्यानंतर पुढे आपण हा जो प्रोज आहे तो प्रोज पुढे पाहूया. मागील भागामध्ये केल्याप्रमाणे हा सुद्धा 2 भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला भाग आता आपण पाहू आणि नंतरचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्लेइंग विथ द इंग्लिश जंटलमन बाय महात्मा गांधी. मोहनदास करमचंद Gandhi, belonging to a small community in coastal Gujarat. M.K. Gandhi was born in 1896 and died in 1948. Rose to become the leader of modern India in that he won independence for the nation from the rule of the British. It was a long and difficult struggle, but through his great weapon of ahimsa and satyagraha, he showed the doors to the British colonialists and ended a long era of colonialism in India. He first used non-violent civil disobedience techniques in South Africa in the battle with the dominant British rulers. After his return to India, he organized movements to protest against land taxes and racial discrimination. He built up an awareness of human rights, women's rights, religious and ethnic equality. Some of his writings are deeply imbued with a sense of truth and the meaning of human experience. There are also subtle touches of humor, as in his piece on his efforts to become a typical English gentleman. His language is simple, straightforward, not ridden with cliches or aphorisms, but to the point. His My Experiments with Truth, which is an autobiography, is a wonderful record of all his successes and failures. तर ही झाली महात्मा गांधींची एकंदरीतच सगळी माहिती, पण ती संक्षिप्त स्वरूपात